संगमनेर तालुक्यातील साकूर गावात बुधवारी पहाटेच्या सुमारास तरुणावर खुनी हल्ला। दैव बलवत्तर म्हणून गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने तरुणाचे प्राण वाचले। साकूर गावात सध्या श्रावण मासानिमित्ताने बिरोबा देवाची यात्रा सुरू आहे। नागपंचमीच्या निमित्ताने मोठी यात्रा या ठिकाणी भरते। मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास साकूर येथील संतोष देवकाते नामक तरुण आपल्या स्विफ्ट कारसह बिरोबा मंदिर परिसरात गाडी पार्क करून थांबला होता। रात्री 10-10:30 नंतर ही गाडी घेऊन हा तरुण मंदिरापासून गेल्याचे काही लोकांनी बोलताना सांगितले। परंतु हा तरुण थेट आज बुधवारी पहाटे 2:30च्या सुमारास मांडवे रस्त्यावर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आल्याने साकूर गावात एकच खळबळ उडाली आहे। आज पहाटे 2:30च्या दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याची गाडी गस्तीवर असताना मांडवे गावच्या शिवारात मांडवे रस्त्यावर एक गाडी संशयास्पद हालचाल करताना आढळून आली। पोलीस गाडीत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी महादेव हांडे यांना या स्विफ्ट कारचा संशय आला। मध्यरात्रीच्या सुमारास सुनसान रस्त्यावर ही गाडी उभी असल्याने पोलीस कर्मचारी महादेव हांडे यांचा संशय बळावला। त्यांनी या गाडीत काही लोक संशयास्पद हालचाल करत असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी गाडीतून खाली उतरताच या गाडीतील 2 तरुणांनी धूम ठोकली, तर एक जण मात्र या गाडीत जखमी अवस्थेत आढळून आला। चौकशी केली असता हा तरुण संतोष देवकाते असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। हा तरुण अतिशय गंभीर जखमी असल्याचे निदर्शनास आले। जखमी संतोष देवकाते यांच्या गळ्यावर, डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने मोठ्या प्रमाणात वार करण्यात आले होते। स्विफ्ट कारमध्ये काचा बंद करून हा खुनी खेळ चालू होता। पोलीस गाडी थांबलेली बघताच या हल्लेखोरांनी आपली पायताने टाकून घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी मोठ्या शिताफीने या जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले। तरुणावर सध्या संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अद्यापपर्यंत मात्र घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही। संतोष देवकाते यांच्यावर झालेला खुनी हल्ला हा कशामुळे करण्यात आला हे जरी गुलदस्त्यात असले तरी रात्रीच्या सुमारास ही गाडी येथे आणली का, या गाडीचा टायर फुटलेला असून तो कसा फुटला, जागोजागी असलेले कॅमेरे यांचा तपास केल्यास या हल्ल्यामागचा तपास लागू शकतो। देवकाते यांचा मोबाईल हल्लेखोर का घेऊन गेले आहेत? गाडीत हल्लेखोरांच्या दारूच्या बाटलीत शीतपेय तसेच पाणी बॉटल गाडीतच टाकून पळ काढलेला आहे। ठसेतज्ञांना वेळीच पाचारण करून हल्लेखोरांची ओळख पटू शकते। पोलीस कर्मचारी महादेव हांडे यांच्या सतर्कतेमुळे देवकाते यांचा प्राण वाचला असून आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन गुंगारा देण्यात यशस्वी झाले आहेत। घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महादेव हांडे यांच्या धाडसाचे कौतुक मात्र परिसरातून होत आहे। सध्या श्रावण मास सुरू आहे। महादेव हांडे यांच्या रूपाने साक्षात महादेवच या तरुणासाठी धावून आल्याची चर्चा साकूर परिसरात सुरू आहे।